नमस्कार. नमस्कार. आवाज येतोय का? कन्फर्मेशन दिली तर मी पुढे चालू करते. रंजनाताई, जर आवाज ऐकू येत असेल तर प्लीज थम्स अप करा, म्हणजे मी पुढे चालू करते. आवाज येतोय का? प्लीज कमेंट्समध्ये आवाज क्लिअर येतोय थम्स अप द्या. आणि नमस्कार. नमस्कार. मी माधुरी खर्डेनवीस, भोपाळहून. सर्वप्रथम मी आषाढी कार्तिकी वारी महामंडळ जबलपूर यांचे खूप आभार मानते की त्यांनी आज मला मंडळाच्या बालभारती कविता वाचनाच्या कार्यक्रमात भाग घेण्याची संधी दिली. कविता म्हटलं की प्रत्येकालाच एक ना एक कविता, मग त्या 4च ओळी का होईना, आठवतेच. मनाचा ठाव घेणारी पद्यरचना, थोडक्या मोजक्या शब्दात संपूर्ण भावविश्व आपल्यापर्यंत पोहोचवणारी रचना म्हणजे कविता. गद्य रचनेचा आपला एक महत्त्व आहेच, पण कविता म्हणजे अगदी तान्हे मांडीवरचे बाळाचे अंगाई तिथपासून तर जीवन प्रवास संपूर्ण होईपर्यंत, अगदी शेवटच्या घटकेपर्यंत, रामाचे नाव घेईपर्यंत ही कुठल्या ना कुठल्या रूपात आपली सोबतीण असतेच. आषाढी कार्तिकी महामंडळाचे मला अजूनही एक आभार मानायचे आहेत आणि धन्यवाद द्यायचे आहेत की या प्रकल्पामुळे आज मला माझे बालपण स्मरून दिले. मला मराठी माध्यमातून मी शिकले नाही, पण माझी आई लहानपणी आम्हा भावंडांना खूप कविता सस्वर ऐकवायची. तिला कविता अतिशय प्रिय होती. आणि तीच नव्हे तर तिचे सगळे भावंड म्हणजे माझे मावशी आणि मामा अगदी कविता वेडे होते. पाठांतर म्हणजे इतकं पाठांतर होतं कवितेचं की ते भेंड्या सुद्धा फक्त कवितांच्या खेळायचे. त्यामुळे मी त्याच वातावरणात वाढले आणि कविता ऐकत ऐकतच मोठे झाले. कविता ही माझ्या अगदी हृदयाच्या जवळची म्हणजे एक बाब आहे. तर आज या माध्यमातून मला माझ्या आईलाही श्रद्धांजली देण्याची संधी मिळाली, त्यासाठी मी खरोखर मंडळाचे खूप 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 आभारी आहे. धन्यवाद. आज मला आठवते, माझी आई नेहमी मला, आम्ही लहान होतो तेव्हा ऐकवायची कवी बी यांची प्रसिद्ध कविता गाई पाण्यावर काय म्हणून आल्या. ही कविता म्हणजे एका निर्धन पित्याचे हृदयच जणू. आपल्या चिमुकल्या दुखावलेल्या, कदाचित मातृविहीन अशी कन्येची काय म्हणून समजूत काढावी ते पित्ताचे हृदयच जाणते. आणि ती अजाण निरागस कन्या फक्त गावी जातो हे शब्द ऐकूनच तिचे सगळे दुःख विरून जातात. खरंच डोळ्यात टचकन पाणी येत होतं. ही कविता ऐकून आजही येते. तर प्रस्तुत आहे कविता गाई पाण्यावर काय म्हणून आल्या. गाई पाण्यावर काय म्हणून आल्या, का ग गंगा यमुना हिया मिळाल्या. उभय पितरांच्या चित्त चोरटीला, कोण माझ्या बोलले गोरटीला. विभा विमला आपटे प्रधानांच्या. काहीतरी नेटचा प्रॉब्लेम झाला वाटतं, मी परत सुरू करते. गाई पाण्यावर काय म्हणून आल्या, का ग गंगा यमुना हिया मिळाल्या. उभय पितरांच्या चित्त चोरटीला, कोण माझ्या बोलले गोरटीला. विभा विमला आपटे प्रधानांच्या.
अन्य कन्या श्रीमान कुलीनांच्या गौर चैत्रीची तशा सजून येती रेशमाची पोलकी चिटेलेती तुला लंकेच्या पार्वती समान पाहुनिया होवो निसाभिमान काय त्यातील बोलली एक कोण आहा आली ती पहा भिकारीण पंक संपर्के कमळ का भिकारी धूली संसर्गे रत्न का भिकारी सूत्र संगे सुमहार का भिकारी कशी तू ही मग मजमुळे भिकारी लाट उसळोनी जळी खळी व्हावे त्यात चंद्राचे चांदणे पडावे तसे गाली हासता तुझे व्हावे उचंबळुनी लावण्यवर वहावे नारी मायेचे रूप हे प्रसिद्ध सोस लेण्याचा त्यास जन्मसिद्ध तोच बीजांकुर धरी तुझा हेतू विलासाची होशील मोगरी तू तुला घेईन पोलके मखमलीचे कुडी मोत्यांची फूल सुवर्णाचे हौसबाई पुरवीन तुझी सारी परी आवरी हा प्रलय महाभारी प्राण ज्यांच्यावर गुंतले सदाचे कोड किंचित पुरविता नाही त्यांचे तदा बापाचे हृदय कसे होते नये वदता अनुभवी जाणती ते देव देतो सद्गुणी बालकांना काय म्हणूनी आम्हास करंट्यांना लांब त्याच्या गावास जाऊनिया गूढ घेतो हे त्यास पुसवनिया गावी जातो ऐकता त्याच काली पार बदलून ती बालसृष्टी गेली गळा घालून करपाश रेशमाचा वदे येते मी पोर अज्ञवाचा गळा घालून करपाश रेशमाचा वदे येते मी पोर अज्ञवाचा. धन्यवाद. आता दुसरी कविता आठवते मला, ती कवी नारायण वामन टिळक यांची. ही कविता ऐकताना माझ्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत असे आणि मी हट्ट करून आईकडनं ही वारंवार ही कविता ऐकून घेत असे. अत्यंत करून पृथ्वी वृत्तात ही कविता लिहिली गेली आहे. एक सुस्वर पक्षिणीचा शिकारी वध करतो, पण ती पक्षिणी एक आई पण आहे. आपल्या पिलांना शेवटचा घास भरविण्यासाठी ती धडपडत त्यांच्या जवळ जाते आणि पिलांना या संसाराची, या नरजातीची क्रूरता सांगते. आपल्या रक्तबंबाळ शरीराने पिलांसाठी केलेली मऊ मऊ शय्या खराब न हो म्हणून ती घरट्यातही जात नाही आणि तिथेच वृक्षाखाली देहत्याग करते. कवितेचे शीर्षक आहे केवढे हे क्रौर्य. खूपच करुण कविता होती आणि अजूनही वाचताना मला खूप भरून येत आहे. क्षणोक्षणी पडे उठे परिबळे उडे बापडी. क्षणोक्षणी पडे उठे परिबळे उडे बापडी. चुके पथही येऊनी स्तिमित दृष्टीला झापडी. किती घळघळा गळे रुधिर कोमलांगातुनी. तशीच निज कोटरा परत पातली पक्षिणी. म्हणे निज शिशु प्रति अधिक बोलवे नामला. तुम्हा सहजियंतीचा कवळ एक मी आणिला.
करा मधुर हा चला भरविते तुम्हा एकदा, करी जतन या पुढे प्रभू पिता अनाथांचा सदा. आहा मधुर गाऊनी रमविले सकाळी जना, कृतघ्न मज मारतील नचही मनी कल्पना. तुम्हास्तव मुखी सुखे धरून घास झाडावरी, क्षणैक बसले तो शिरे बाण माझ्यावरी. निघून नर जातीला रमविण्यात गेले वय, म्हणून वधिले मला किती दया कसा हा नया. उदार बहु शूर हा नर खरो खरी जाहला, वधूनी मज पाखरा निरपराध की दुर्बला. म्हणाल भुलली जगा विसरली प्रियाले करा, म्हणून अतिसंकटे उडत पातले मी घरा. नसेल वही उष्णता नच कुशीत माझ्या शिरा, स्मरा मज बरोबरी परिदया घना ईश्वरा. असो रुधिर वाहुनी नच भिजो सुशय्या तरी, म्हणून तरुच्या तळी निजली द्विजा भूवरी. जिवंत बहु बोलके किती सुरम्य ते उत्पल, नरे धरून नाशिले खचित थोर बुद्धी बल. आणि शेवटी मातीत ते पसरिले अतिरम्य पंख, केले वरी उदर पांडुर निष्कलंक. चंचू तशीच उघडी पडला श्रमहीन माले, निष्प्राण देह पडला श्रमहीन माले. तिसरी कविता बालकवींची अनंत ही प्रस्तुत करते. या अफाट ब्रह्मांडात मानवाची स्थिती, त्याचे मूल्यच काय आहे हो. पण तरीही माणसाचा मी माझा हा अभिमान जातच नाही. अशी अध्यात्माकडे झुकलेली आणि तत्वज्ञान असलेली ही कविता आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देते. अध्यात्म आणि तत्वज्ञान हा माझ्या आईचा आवडता विषय होता आणि थोडीफार छाया माझ्यावरही पडली, त्यामुळे मलाही खूप आवडतं. तर प्रस्तुत आहे कविता अनंत. अनंत तारा नक्षत्रेही अनंत या गगनात, अनंत तारा नक्षत्रेही अनंत या गगनात, अनंत दीप्ती अनंत वसुधा हे शशी सूर्य अनंत. अनंत दीप्ती अनंत वसुधा हे शशी सूर्य अनंत, वरती खाली सर्व साठले वातावरण अनंत, माप कशाचे कुणा मोजिता सर्व अनंत अनंत. कित्येक मानवी झटती करीती हाडाचेही पाणी, कित्येक मानवी झटती करीती हाडाचेही पाणी, अनंत वसुधा आजवरी हो परी मोजली कोणी. अनंत वसुधा आजवरी हो परी मोजली कोणी, म्हणोत कोणी आम्ही गणिला, म्हणोत कोणी आम्ही गणिला हा ग्रह हा तारा, परंतु सांगा कोणी मोजिला हा सगळाच पसारा. विशाल वरती गगन नव्हे हे विश्वाचे कोठर, विशाल वरती गगन नव्हे हे विश्वाचे कोठर,
उदात्ततेचा सागर हा चे शांतीचा विस्तार. कुणी मोजिला कुणी मोजिला कुणास त्याची लांबी रुंदी ठावी. कोणी मोजिला कुणास त्याची लांबी रुंदी ठावी. फार कशाला दिग्वनिताची तरी कुणी सांगावी. अनंत सारे विश्व जाहले अनंत या लीन. अनंत सारे विश्व जाहले अनंतात या लीन. क्षुद्र मानवा सांग कशाचा बाळगिसी अभिमान. क्षुद्र मानवा सांग कशाचा बाळगिसी अभिमान. तव वैभव हे तुझे धनी. तव वैभव हे तुझे धनीही. हे अत्युच्च महाल. जातील का गगनास भेदुनी. जातील का गगनास भेदुनी. अनंत का होतील. तुझ्या कीर्तीचे माप गड्या का काळाला मोजील. तुझ्या कीर्तीचे माप गड्या का काळाला मोजील. ज्ञान तुझे तू म्हणशी जाईल कुठवर जाईल. मी माझे या वृथा कल्पना. मी माझे या वृथा कल्पना. तू कोणाचा कोण. कित्येक गेले मी म्हणता. कित्येक गेले मी म्हणता या चक्री चिरडून. कित्येक गेले मी म्हणता या चक्री चिरडून. धन्यवाद. परत एकदा खूप 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 धन्यवाद आषाढी कार्तिकी वारी महामंडळ जबलपूर यांचा आणि सर्व पदाधिकाऱ्यांचा. नमस्कार.